दादा नमस्कार. नमस्कार सर. शेतकरी बंधूंनो नमस्कार. आम्ही आलेलो आहे आज खांडगावमध्ये. इथं नामदारी कंपनीची कॉलीफ्लॉवर 106 नंबर या वाहनाचा हा प्लॉट आहे. आपल्यासोबत साईश्वर हायटेक नर्सरीचे ओनर्स, त्यांचा स्वतः त्यांनी घरी गेलेली व्हरायटी आहे. सोबत व्यापारीसुद्धा आहेत. व्यापाऱ्यांना ही व्हरायटी कशी वाटली, त्यांना कशी वाटली, त्यांचा काय अनुभव आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊ. सर नमस्ते. नमस्कार सर. बोला बरं, तुमचं पूर्ण परिचय द्या. पूर्ण माझं नाव सर रवींद्र दशरथ गुंजा, गाव खांडगाव, तालुका संगमनेर. तर शेतकरी बंधूंनो, मी फ्लावर साहेबांनी मला बियाणं दिलं होतं. तर मी ही फ्लावर माझी रोपवाटिका आहे, पण मी माझ्या स्वतःच्या साहेबांनी मला खूप आग्रह केला, तुम्ही अनुभव घ्या. मी माझ्या स्वतःच्या प्लॉटमध्ये ही फ्लावर लावलेलं आहे. तर मी आत्तापर्यंत 10 वर्षापासून शेती करतो, पण एवढा वेट, एवढा शुभ्र, म्हणजे मला आत्तापर्यंत असा फ्लावरमध्ये अशी कोणतीच व्हरायटी दिसली नाही. बरं, आता ही आपली जी लागवड आहे 106ची, ही अंदाजे तुमची किती तारखेची लागवड आहे आपली? 15 डिसेंबरच्या आसपास आहे. 15 डिसेंबर. आजची तारीख आहे 10 मार्च. म्हणजे जवळपास 3 महिन्याला अजून थोडीशी समजा 5-6 दिवस कमी आहेत बघा. 85 दिवसाचा प्लॉट आहे. आज काढणी सुरू आहे. व्यापारी म्हणून तुम्हाला कसं वाटली दादा व्हरायटी? काय व्हरायटी एकदम खूप छान आहे. माझा तरी 5 वर्षाचा अनुभव आहे. या दिवसात अशी व्हरायटी नाही आहे कुठंच नाही. कुठंच नाही. बरं, तुम्ही आता 5 वर्षापासून फ्लावर खरेदी करता. 5 वर्षापासून खरेदी बी करतो, भरतो बी. तर माझा तरी अनुभव आहे, मला तरी वाटतं जनरली बाकी व्हरायटीच्या तुलनेत किती गड्डे बसतात दादा? बाकी व्हरायटी समजा 25-30 गड्डे बसतात, पण इथे आता 17-18 गड्ड्यातच थोडी भरती. किती किलो जाते वर आपली? 55 किलोच्या आसपास इतर व्हरायटी भरतात त्यावेळेस किती जाते ती? ती जाती 50-52. ते गड्डे बी जास्त बसतात ना. 25 गड्डे 25 मधून 52 52 आपले 17 गड्ड्यात 17 गड्ड्यात कमीत कमी 55-60 किलो कोणी यायला पाहिजे. सर मला असं म्हणायचं, हिचा वेट जवळपास 3 किलो, 1 किलोचा एक गड्डा 3 किलो. आणि मी आज यांनी माझे फ्लावर 7.5 रुपये किलो जागेवर ना? बरं, म्हणजे मला काही खर्च वगैरे काहीच नाही. काय मी जागेवर नाही टाकतो. तुम्हाला कशी वाटली व्हरायटी? नाही, नादच करावं. नाराज करू नका. एकच नंबर ना? एकच नंबर. तू व्यापारी म्हणून तुम्ही काय सांगशाल लोकांना? साहेब, व्यापारी म्हणून मी सांगतो की नामधरीची साथ करायला पाहिजे. शेतकरी बंधूंनो, तुम्ही बघू शकता आता हे प्लॉटची काय हाईट झालेली आहे. थोडासा कॅमेरा घुमा भैया, दाखवू त्यांना. जी आपली गोण भरलेली आहे त्या गोणीच्या मापाची उंची आहे झाडाची. आणि आपल्या ह्या व्हरायटीला आहे ना पानाला पीड आहे. हा गड्डा जो आहे ना पांढरा राहण्याचं कारण हे आम्ही सध्या पानं बाजूला सारलेत म्हणून तुम्हाला असा दिसतोय. नाही तर तुम्ही बघू शकता कुठला पण तुम्ही गड्डा घ्या. बघा, हा गड्डा आहे समजा, हा गड्डा पूर्ण झाकलेला आहे. त्यामुळे त्याचा हे दिसणार नाही तुम्हाला. हा गड्डा घ्या बघा तुम्ही. सर त्याचं पिळ्यामध्येच वजन 1.5 किलोचं आहे गड्डा आहे. हां, तर अशी ही व्हरायटी बसलेली आहे. तुम्ही बघू शकता इथं एकदम सुंदर असा प्लॉट आहे. एक मिनिट बघू. हे बघा, आता तुम्हाला दाखवतो. पानाला अशी पीड आहे, त्यामुळे हा गड्डा असा पूर्ण झाकून असतो त्याच्यामध्ये. हे बघा तुम्ही, कुठला पण घ्या तुम्ही. हे बघा पानाला कसा पीड आहे, त्यामुळं गड्डा पूर्ण हा असा झाकलेला असतो. मिनिमम तरी हा साहेब 15 रुपये 15-16 रुपयाला गड्डा पडला. एक गड्डा 15-16 रुपयाला पडला. आजच्या बाजारात, कमी बाजारात बी 15-16 रुपयाला गड्डा पडला. सर माझं एक असं महत्व आहे, माझा 30 गुंठा प्लॉट आहे. कमीत कमी 500 ते 600 कोणी ना याच्यामध्ये ना 100चा टेम्पो मिळवून देतो तुम्हाला. आणि जर शेतकरी बंधूंनो कोणाला तर रोप लागलं तर मला कॉल करा. माझा नंबर आहे 9623 760 225. व्यापारी म्हणून तुम्ही काय सांगाल लोकांना सांगायला तर? व्हरायटी चांगली आहे. या बाजारात बी नाही का, अशी जर गड्डे जर अशी ही व्हरायटी जर चालली तर या बाजारात बी 3-4-5 रुपयाच्या बाजारात बी 15 रुपयापर्यंत गड्डा पडल. सर माझं कमीत कमी 30 गुंठ्यामध्ये ना 2.5 ते 3 लाख रुपये होणार. परफेक्ट. चला, आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद सर. धन्यवाद.